नमस्कार, मी समाधान वाघमडे इन सोलापूर न्यूज चॅनलच्या रणसंग्राम आवाज तरुणांचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण संगमेश्वर महाविद्यालयात आलो असून लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे देखील जाणून घेणार आहोत। आज आपण सरकारनं दिलेले आश्वासनं पाळलेत का, मतदान करणं का आवश्यक आहे आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा, अशा अनेक विविध प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आजच्या आवाज तरुणांचा या विशेष कार्यक्रमामध्ये। सर्वप्रथम आपण मतदार जागृती हे गरजेचंच आहे। आपण पाहतोय प्रत्येक नागरिकाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा, तो प्रत्येकानं मतदान करणं आवश्यक आहे आणि या निमित्तानं आज आपण या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत। काय सांगशील मित्रा, या ठिकाणी आज मतदान करणं आवश्यक आहे, मतदार जागृतीविषयी एक नागरिकांना काय आव्हान करायचं? मतदान केल्यामुळे एक चांगला नेता निवडता येतो। सर्वजण मतदान केले पाहिजे। कोण चांगला नेता आहे त्याला निवडून दिले पाहिजे। तेच सर, चांगलं नेता निवडून घेणं आपल्या हातात असतं आणि प्रत्येकाचं मत खूप अमूल्य असतं। एवढंच। मतदानाचं महत्त्व काय सांगशील तू? मतदान करणे हा लोकशाही अबाधित ठेवण्यामुळे मतदान केलं जातं। मतदान करून आपण आपल्याला हवा तो उमेदवार निवडून देतो। त्या उमेदवाराने आपल्या सर्व मागण्या आपल्या पूर्ण कराव्यात, समाज सेवा करावी, त्यामुळे आपण मतदान केलं पाहिजे। कारण हे मतदान आपला हक्क आहे। हा हक्क आपण स्वातंत्र्याच्या नंतरपासून चालूच आहे। आपला हा हक्क आपल्याला स्वतः घ्यावी व तसेच स्वतःच घ्यावं आणि तसेच आपल्या भारताची भविष्याला जे पुढे नेईल अशा नेत्यांना आपण मतदान द्यावे। व तसेच आजकाल आपण बघत आहे, मतदान करताना काही जण लाच देतात, काही जण पैसे देतात, काही जण काय देतात व तसेच आमच्या पक्षाला द्या असं न करता, जिथे आपल्याला फायदा आहे तिथे मतदान न करता, जिथे आपल्याला भविष्यात फायदा होईल तिथे आपण मतदान करावे व त्या पक्षाला पुढे न्यावे। जसे आज बघत आहोत आपण, 501 वर्षानंतर राम मंदिर झाला। काँग्रेसचा पक्ष असताना तो काहीच नव्हता। आज भाजप पक्ष आल्यानंतर आपली सगळे स्वप्न साकार होत आहेत। असेच भविष्यातही भाजपला सपोर्ट करा व तसेच हे चांगले काम करत राहू दे। काय सांगशील मतदानाविषयी, काय सांगशील? मतदान हे खूप अत्यंत महत्त्वाचं घटक आहे आजच्या ह्याच्यामध्ये। आपण कुठला नेता काय करत आहे ह्याच्यापेक्षा त्यानं आपल्यासाठी काय करत आहे, आपल्या देशासाठी काय करत आहे हे महत्त्वाचं जाणून घेऊन आपण त्याच्यासाठी मतदान करावं, हे असं माझं मतदान करा, तुम्ही योग्य नेता निवडा, तरच देश पुढं जाईल। माझं मत असं आहे की सर, हे आमचं जे NSS डिपार्टमेंट आहे, आमचं मार्डीमध्ये कॅम्प गेलेलं, तिथं जे मतदानचं आपलं डिपार्टमेंट आहे सोलापुरामधलं, त्यांचं कॅम्प आलं तर तिथं म्हणजे असं लेक्चर देण्यासाठी वगैरे। मग त्याने सांगितलं की एक गोष्ट मला आवडलं की आपण जे मतदान करतो ते 12 बटन असतात, म्हणजे 11 बटनमध्ये जे पक्ष असते त्यांचे नाव असतात आणि लास्टचा जो बटन असतो तो कोणालाही मत जात नाही। म्हणजे आपण सरकारला हे सांगू शकतो की ते 12वं जे बटन दाबतो आपण, म्हणजे आम्हाला जे उमेदवार उभारलेला आहे त्यांच्यापैकी एक पण नको, आम्हाला दुसरा उमेदवार पाहिजे, हे आपण निवडून देऊ शकतो त्या बटनावरनं कळालं। काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी आज मतदान करत असताना अनेक जण लोक एक सुट्टी म्हणून मतदान न करता बाहेर जातात फिरायला, या लोकांना तुम्ही काय? सर, हे अत्यंत चुकीचे आहे। कारण भारत देश हा आपला लोकशाही देश आहे, सर्वांना एक मत देण्याचा अधिकार आहे। मग मला असं वाटतं की सगळ्यांनी आपलं मत दिलं पाहिजे असं मला वाटतं सर। मी पण तेच सांगेन, आता युवा पिढी जी आहे ती आता असं की आपलं 18 वय झाल्यानंतर आपण मतदान करू शकतो, तर म्हणजे युवा पिढीने पुढाकार घेऊन मतदान केलं पाहिजे आणि एक चांगला नेता निवडून दिला पाहिजे आपल्या भवितव्यासाठी आणि पुढील म्हणजे सगळ्या वाटचालींसाठी जे योग्य नेते आहेत त्यांनाच आपण मत दिलं पाहिजे। आपल्या भारत देशासाठी योग्य नेता निवडणं हे आपला हक्क आहे, पण तेवढंच महत्त्वाचं पण आहे। मतदान करणं आवश्यक आहे। आपल्याला अगर आपल्या हक्कासाठी लढायचं असेल तर मतदान करायलाच पाहिजे आणि योग्य नेता निवडायलाच पाहिजे। महत्त्वाचं आहे की सर्वजण मतदान करायलाच पाहिजे।
मतदान ॲक्च्युली हा प्रत्येकासाठी दिलेला हक्क आहे, तो देखील आपण बजावत नाही, ही खूप शरमेची बाब आहे. मला वाटतं की आपल्या स्वतःसाठीच आपण एक नेता निवडणं हे आपल्यासाठीच महत्त्वाचं आहे, आपल्या राज्यासाठीच तेवढं महत्त्वाचं आहे. एखाद्या योग्य व्यक्तीच्या हातात न्याय असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की मतदान ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या दिवशी फिरायला वगैरे न जाता आपण जर आपला हक्क बजावला तर आपण आपल्या देशासाठी कार्यच करतोय हे नक्कीच खरं आहे. जसं की भारतामध्ये सगळ्यात जास्त युवा शक्ती आहे आणि असं म्हणतात की युवा शक्तीचं म्हणजे देशाला पुढे घेऊन जाऊ शकते. तर आपण जसं आपलं घरातलं स्वतःचा हक्क आहे तर ते आपण हक्काने बजावतो की हा माझा हक्क आहे. तसंच आपली भारतभूमी ही आपली माता आहे, तिच्यात देखील आपण हक्क बजवायला पाहिजे. चांगले लोक मतदान करत नाहीत म्हणून वाईट लोक निवडून येतात, हे बाब खरं आहे. त्यामुळे चांगले राजकर्ते निवडून येण्यासाठी, आपल्या लोकशाहीच्या हितासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी आजकाल मतदान करणे खूप गरजेचे आहे. आणि माझ्या एका मताने काय फरक पडतो हा विचार न करता आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. मतदान म्हणजेच आपल्या संविधानाचा सन्मान आहे, त्यामुळे आपण त्याच्याकडे हक्क नाही तर कर्तव्य म्हणून बघितलं पाहिजे आणि मतदान नक्की केलं पाहिजे. मतदान केले तर आपल्या देशासाठी खूपच चांगलं आहे. सगळं कार्य जे मतदान केल्यावर त्यांनी एक देशाचे रक्षण करतात, आपले देशाचे पुढाकार घेतात आणि त्यांच्यासाठी आपलं सर्व कामे करण्यासाठी त्यांना मतदान केलं पाहिजे. मतदान करणे हा आवश्यक आहे. आपल्या सोयीसुविधासाठी मतदान आपल्या योग्य व्यक्तीला निवडून आणणे हे आपला अधिकार आहे. आपण पाहतोय या ठिकाणी सर्व विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, एक मतदानाचं महत्त्व काय आहे ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण या लोकसभेला सामोरं जात असताना सोलापूर शहराचा असेल, जिल्ह्याचा असेल तितकाच विकास देखील होणं गरजेचं आहे. इथल्या खासदारांबद्दल काय सांगतील किंवा सोलापूर शहराचा विकास, जिल्ह्याचा विकास झाला आहे का, काय सांगशील यावर? आज असं हे मागील 5 वर्ष बघत आहे मी. मागील 5 वर्ष बघत आहे. आज तसं तर आज सोलापूर स्मार्ट सिटी म्हणतात, कारण आज खासदारांचा विचार केला तर आजपर्यंत कुठलाही रस्ते वगैरे बुजले नाहीत. स्मार्ट सिटी हा एक उद्देश आहे. ह्याच्या मागच्या सर्व पैसा हा खासदार बोलू नये असला, परंतु एक स्वतःचं मत मांडण्यात हा येतो आहे. कारण खासदार वगैरे बघतोय, खासदार नगरसेवक आज कितीही आपण त्यांना सांगितलं तरी एखादी व्यवस्था करा, एखादी सुधारणा करत, ते कोणी स्वतःहून पुढाकार घेत नाहीत. आणि खासदारांवर बघितलं तर आजपर्यंत आपले खासदार आहेत म्हणते सोलापूरचे, मला तर आजपर्यंत मी त्यांना बघितलेलं नाही व ते कोण आहेत तेही माहीत नाही आम्हाला. हे मागील 5 वर्षे इलेक्शनमध्ये होते व निवडूनही आलेत, आजपर्यंत आपल्याला माहीत नाही. हे खासदार असे नाही, खासदार असा पाहिजे की जो प्रत्येक लोकांचा सपोर्ट स्वाभिमान पाहिजे. कारण आपण म्हणायला पाहिजे हा आमचा खासदार आहे, आमचा सगळे काम करत आहे, हा असा पाहिजे आपल्याला खासदार. आज असं खासदार असून हे नसल्यासारखं असं नको. खासदारांबद्दल काय माहिती आहे, नेमकं काय काम झालं, काय सांगशील तू? सर, या ठिकाणी जे आपले खासदार आहेत जे सिद्धेश्वर महाराज ते आपले खासदार आहेत. आणि या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये असे काही गाव येतात, त्या ठिकाणी बघितलं तर आतापर्यंत काही सुधारणा झालेली नाही. आणि त्या ठिकाणचे रस्ते तर असे आहेत की त्या ठिकाणी वाहने चालवतासुद्धा येत नाहीत आणि त्या ठिकाणी आरोग्याची सुविधासुद्धा नसतात. मग त्या ठिकाणची अडचण आपण बघावी आणि त्या ठिकाणी काय अडचणी आहेत ते आपण सॉल्व करावेत हे बघायला पाहिजे आपल्या खासदारांना. आपल्या खासदारचं सिद्धेश्वर स्वामी आहेत सोलापूरचे. आता जर सोलापूर स्मार्ट सिटी जर करायची असेल तर सर्वप्रथम पहिले सोलापुरात IT कंपनी यायला पाहिजेत. जे आता जे सध्याला काम चालू आहे IT कंपनी, ते फक्त 3 कंपनी आलेत. पण जोपर्यंत अजून जरा जास्त कंपनी येणार नाही तोपर्यंत सोलापूर स्मार्ट सिटी होणार नाही. मला तर आता सध्याच्या खासदाराबद्दल काय माहीत नाही, पण एक भावी खासदार म्हणून प्रणितीताई शिंदे सोलापूर जिल्ह्याचे एक चांगले नेतृत्व करू शकतील. म्हणून माझी पहिली पसंत हे खासदार म्हणून सोलापूर जिल्ह्याचे प्रणितीताई शिंदे असतील. सोलापूरमध्ये 50 ते 75% लोकांना आपल्या जिल्ह्याचे खासदार जे सिद्धेश्वर महाचार्य स्वामी आहेत हे माहीतच नाही. आणि त्यांचा विकास तसं बघितलं की मोदी लाटेमध्ये ते मोदींच्या नावाखाली निवडून आलेले आहेत. आणि ह्या लोकसभेच्या उमेदवारासाठी प्रणितीताई शिंदे हा विकासासाठी एकमेव पर्याय आहे. त्यांनी सोलापूरचा विकास करू शकतील अशा अपेक्षा. आपल्या खासदारांबद्दल काय सांगशील? खासदारांनी नेमकं काय काम केले, तुला काय माहिती आहे सोलापूर?
खासदारांनी तसं पाहायला गेलं तर खासदारांनी आजपर्यंत काही काम केलेलं कोणालाच दिसलं नाही. म्हणजे बहुतांश वेळा फेसबुकवर किंवा इंस्टावर ट्रोल होत होता त्यांच्याबद्दल, की असे मीडियावाले जाऊन गावोगावी विचारत होते की आपल्या सोलापूरचे खासदार कोण आहेत. कोण म्हणत होतं स्वामी समर्थ आहे. काही बहुतांश लोकांना त्यांचं नाव पण माहीत नव्हतं. अशी परिस्थिती सोलापुरावर आली की सोलापूरचं खरंच दुर्भाग्य आहे. विकास कामाकडे लक्ष न देता खासदार कधी दिसलेच नाहीत. इतर कामासाठी त्यांनी दिसलेले आहेत, इतर कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे, पण एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन किंवा एखाद्या विकास कामं किंवा रस्त्याचं उद्घाटन म्हणा, जे काही विकासाची कामं असतील त्याची माहिती पण कधी पेपरला पाहिली नाही त्यांच्याबद्दल किंवा त्यांना त्या कामात कधी पाहिलं नाही. सध्याला खासदार वगैरे कोणालाच ओळखत नाही नीट, कारण की त्यांनी काहीच काम केलं नाहीत आपल्यासाठी. माझं म्हणणं तेच आहे. मी तर ओनली ऑन BJPला सपोर्ट करतो. माझं म्हणणं तर भाजप निवडून यावं, कारण की भाजप आल्यापासून खूप काही सुधारणा झाल्या देशाला. माझं म्हणणं तेच आहे. 2024ला पण मोदीच यावं. हे कामं करतेत म्हणतात, पण ते काम आपल्याला दिसून येत नाही. सध्याला खासदारी हे त्यांच्या ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी निवडून येणं आणि त्यांची सत्ता राहावं या उद्देशानेच हे करतात. पण त्यांनी समाजासाठी, नागरिकांसाठी जे काम म्हणून सांगतात, आम्ही निवडणुकीला थांबताना आम्ही हे करू ते करू, पण ते दिसून येत नाही त्यांनी करतात का नाही म्हणून. सोलापूरमध्ये एकतर प्रणितीताई शिंदे आणि BJPकडून काय म्हणतात आपलं पिंपरी चिंचवड या गावामधलं एक व्यक्ती आणत आहे, म्हणजे प्रणितीताई शिंदे यांच्या विरोधात उभारण्यासाठी. तर माझं म्हणणं एवढंच आहे की मी परवा दिवशी इकडं भवानी पेठे साईडला जाताना एक बोर्ड बघितलं, त्यात लिहिलेले खासदार यांच्या निधीतून हा रस्ता करण्यात आला. तर मी त्या रस्त्याकडे लक्ष देतो. एक महिनाभर लक्ष दिलो की एक जास्तीत जास्त 800 मीटरचा रस्ता आहे तो, म्हणजे सिमेंटने केलेला आहे. आणि त्या बोर्डावर लिहिलं आहे की या रस्त्याची निधी एक 25 लाख रुपये आहे. तर मला असं वाटत नाही की ते एवढे 3 महिने लागले त्या रस्त्याला आणि 800 मीटरच्या रस्त्याला एवढं पैसे लागेल म्हणून. हे असं झालं नाही पाहिजे. तुला काय वाटतं या ठिकाणी सोलापूरचे खासदार जे आहेत त्यांनी काय काम केलं आहे? खासदारांबद्दल काय माहिती? जसं की आता ओंकार बिराजदारांनी म्हणले की 25 लाख रुपये खर्च लागला त्या रस्त्यासाठी. तर हा निवडणुका यायच्या आधी जे आश्वासन आपल्याला दिले जातात की आता ही सुधारणा होणार, एरियामध्ये हे डेव्हलपमेंट होणार, ते डेव्हलपमेंट होणार, तर असं निवडणुकीच्या आधीच हे न करता की निवडणूक निवडून आल्यानंतर न किंवा त्याच्या आधीपासून जे आपलं कर्तव्य असतं ते कर्तव्य पार पाडत राहणं हे लोकांसाठीचं म्हणजे एक मत असतं की आपल्या एरियामध्ये हे डेव्हलपमेंट झालं पाहिजे. तर त्याच एरियामध्ये डेव्हलपमेंट न करता आपण सगळ्याच म्हणजे पूर्ण एरियामध्ये आपला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये जर आपण असं स्मार्ट सिटी जे म्हणतो ती स्मार्ट सिटी पूर्ण जर केली तर हे सगळ्यांसाठी चांगलं असेल. आणि जिथे म्हणजे नेत्यांचा एरिया असतो तो एरिया कधीही बघितला तर तो कायम डेव्हलपमेंट असतो. असं न करता सगळे एरिया जे आहेत ते चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाले पाहिजे, हेच एक मत आहे. मी पण तिच्याशी सहमत आहे सर. कारण आहे की खासदार निवडणुका होत्या तेव्हा सगळेजण असंच म्हणतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, पण डेव्हलप काही दिसत नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे रोजगार नसते आपल्या ह्याच्यामध्ये. मला असं सांगायचं आहे की रोजगार निर्मिती व्हावी असं म्हणल्यासारखं की सगळे म्हणजे इलेक्शनच्या आधीच म्हणत असतात की आम्ही हे करू ते करू, पण इलेक्शनच्या नंतरनी एकही म्हणजे तिथं येणारा प्रत्येक माणूस ज्याला घरं पण माहीत नसतात तसं तो इलेक्शनच्या आधी तिथं येतो, आम्ही हे करू ते करू, खोटे आश्वासनं देतो. बट मला असं वाटतं की आधी आश्वासनं देण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात ते नंतरनी काम केलं पाहिजे. आणि सोलापुरामध्ये रोजगाराची पण खूप कमी आहे, ते पण म्हणजे प्रश्न सुटायला पाहिजेत. नाव ऐश्वर्या काशीनाथ खेड, मी BCom फर्स्ट इयर संगमेश्वर कॉलेजमध्ये बोलते आणि NSS डिपार्टमेंटकडनं आज कार्यक्रम निवडलेला आहे. आणि त्यांनी बोलून दाखवण्याआधी ते करून दाखवायला पाहिजे आणि नंतरनंही करत राहायला पाहिजे, कारण लोक त्यांच्याकडे आपोआप येतात. आपण पाहतोय या ठिकाणी जे इथले खासदार आहेत त्या इथल्या खासदारांबद्दल एकंदरीत सर्वांची या ठिकाणी नाराजी दिसून येते. सोलापूर शहराचा, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि खासदार निवडताना एक सोलापूरचा विकास झाला पाहिजे असा एक नेता निवडून द्यावा असं सर्वांच्या एक संमिश्र या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. मतदानाला सामोरे जात असताना आता तुम्ही सर्वजण मतदान करणार आहात. तुम्ही मतदान करत असताना काय बघून मतदान करणार? त्यांचं काम की उमेदवार? काय एकंदरीत तुमचं काय मत असेल, काय सांगशील तू? माझं नाव साक्षी कमलाकर हिबारे, मी BCA फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे संगमेश्वर कॉलेजमध्ये. सर्वप्रथम मतदान यावर्षी 18 म्हणजे ज्यांचं वय 18 पूर्ण झालं त्याने मतदान करू शकतात आणि आय थिंक सो सगळेजण यावर्षीचं पहिल्यांदाच मत देत आहेत. आपण असा नेता निवडला पाहिजे की जेणेकरून तो नेता प्रत्येक गोष्ट प्रत्येक
बाजूपासून म्हणजे पडताळणी केली पाहिजे आणि प्रत्येक सिच्युएशननुसार त्यांनी ती गोष्ट एखाद्या समाजात वावरणाऱ्या व्यक्तीचे मत मानून त्या व्यक्तींचा आधार म्हणून तो नेता आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. असा नेता आपण निवडला पाहिजे जेणेकरून त्यांनी आपलं सिच्युएशनसुद्धा समजलं पाहिजे. आणि यावेळेस सर्वप्रथम आम्ही पहिल्यांदाच देणार आहे मत. सो आम्ही निवडतानासुद्धा असा नेता निवडू की ज्यांनी आम्हालासुद्धा समजलं आहे आणि आमच्या सिच्युएशननुसार आम्हाला प्रोत्साहित किंवा आमच्याविषयी योजना लाभवल्या आहेत. अशा नेत्याला आम्ही निवड किंवा मत देऊ, ना की दुसरे कोणत्या मत देत आहेत त्यांचा विचार करून आम्ही तसं कंपेअर करून मत देऊ. आमच्या योग्य विचारानुसार आम्ही आमचं मत दिलं पाहिजे असं माझं विचार आहे. थँक्यू. यापुढे तू देखील मतदान करणार आहेस. काय बघून मतदान करशील? उमेदवार की त्यांचं काम? ऑब्व्हियसली उमेदवारांचं जे काम म्हणजे ते चांगल्या पद्धतीने कसं काम करतील ते बघून आपण मतदान करणार. कारण पुढच्या 5 वर्षांसाठी आपल्या देशाचा राज्यकारभार त्यांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे ते किती विविध योजना आपल्या देशाच्या चांगल्या ह्याच्यासाठी वापरतात किंवा किती चांगलं काम करतात. त्यापेक्षा जेव्हा असे मोठे मोठे प्रॉब्लेम्स येतात जस्ट लाईक कोरोना वगैरे, तेव्हा सगळी सिच्युएशन कशी आपल्या देशाची ते कंट्रोल करू शकतात, आपल्या देशाचा राज्यकारभार कसं परत सुरळीत करू शकतात, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्या भविष्यासाठी सुद्धा त्या गोष्टी महत्त्वाच्या असल्यामुळे ते एकंदरीत कसे काम करतील किंवा आपल्या देशाचा राज्यकारभार कसे सांभाळतील हे बघूनच मी मतदान करते. ऑफकोर्स की एखाद्या उमेदवाराला बघून नाही तर त्यांच्या कामाला बघून मी मतदान करेन. कारण एखादी व्यक्ती जी आपण निवडून आणतोय ती तिच्या हातात आपण आपल्या सगळ्या राज्याचं कारभार देतोय, तर मग ती व्यक्ती उत्तमच असली पाहिजे. ती आपल्या सर्व गोष्टींचा विचार करणारी असली पाहिजे, आपल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सला समजून घेणारी असली पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्यासाठी किती चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राबवता येऊ शकतात ते आपण पाहिलं पाहिजे. त्यानुसारच आपण मत दिलं पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की आपण त्याचं काम म्हणजे त्याचं सगळं नियोजन बघून आपण त्याला मतदान म्हणजे निवडलं पाहिजे. त्याला काय बघून मतदान करशील? सर्वप्रथम तो जे उमेदवार उभारलेला आहे तो शिक्षित असला पाहिजे. आता आपण बघतो की सगळ्याकडं एक एक मंत्री असतात, उमेदवार असतात, ते अशिक्षित असतात. त्यांना आपण जे काम करणार आहे त्यातलं काय ज्ञान नसतं, म्हणजे नॉलेज नसतं. मग आपण जे आता सोलापूरमधले काही काम उरले आहेत, म्हणजे उड्डाणपुलाचं काम अजून स्थगित आहे, इथलं विमानतळाचं काम अजून स्थगित आहे, तर त्याने असं विचार करावं की काय तर टेक्नॉलॉजी लावावं, म्हणजे सोलापूरचं नाव हे मोठं व्हायला पाहिजे. तर उमेदवारांनी सोलापूर कसं प्रगतिशील व्हावं ह्याच्याकडे लक्ष द्यावं. कोणत्या पण कारणाला ते हे वाव देऊन मतदानाचा हे करून नाही. सरकारने फक्त जनहिताचं हे ध्यास समोर घेऊन काम करावं एवढं. तू काय बघून मतदान करशील? उमेदवार की त्यांचं काम? मी त्यांचं काम बघून करणार. उमेदवार बघून जर केला तर आपला भविष्यात होणारं नुकसानच आहे. जर काम बघून केला तर, कारण आपल्याला एखादा कार्यशील उमेदवार असेल तर त्याला मतदान करायला आपल्याला काही हरकत नाही. आणि कार्यशील असा पाहिजे की प्रत्येक काम लवकर म्हणजे डिसिजन तात्काळ घेण्यासारखा पाहिजे. काही जण आता बघतो आपण आज डिसिजन आज घेतात आणि कार्य इलेक्शनच्या टायमाला करतात. नॉर्मली स्मार्ट सिटीचा स्मार्ट सिटी आता 4-5 वर्ष झाला घोषित करून स्मार्ट सिटी होणार आहे. त्याचा निधीही मंजूर झाला, अजूनही आपण काम कुठेही बघत नाही. असं होऊ नये. जे तात्काळ काम सुरुवात करायला पाहिजे व तात्काळ कार्यशील असायला पाहिजे. प्रत्येक उमेदवार व शिक्षित असायला पाहिजे. कारण आजकाल लई ठिकाणी बघत आहे जे अशिक्षित असतात आणि ज्यांना त्याबद्दल नॉलेजही नसतो असा खासदार आपल्याला नको आहे. व शिक्षित असला तर कसं हितासाठी काम करेल, थोडी आपली तिजोरी भरण्यासाठी नाही. जर शिक्षित असाल तर त्याला प्रत्येक कळेल ना, म्हणजे आपण काय करायला पाहिजे, काय केल्यावर आपल्याला काय होईल, असं सगळं प्रत्येक खासदार असा पाहिजे की जे प्रत्येक शिक्षित पाहिजे व नॉलेजफुल पाहिजे. निश्चितपणे उमेदवाराचं काम बघून आपण मतदान केलं पाहिजे. जी काँग्रेस 70 वर्षामध्ये करू शकली नाही ते भाजपने या 10 वर्षामध्ये करून दाखवलं. कलम 370 हटवला, राम मंदिर उभारलं, असे ऐतिहासिक निर्णय भाजपने घेतले. काँग्रेसने 70 वर्षामध्ये काहीही केलं नाही. आपण निश्चितच उमेदवाराचं काम बघून उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे. सरकारनं या 5 वर्षामध्ये काय केलं आहे? शैक्षणिकदृष्ट्या काय बदल केलेत? काय तुला दिसत आहेत?
शैक्षणिक क्षेत्रात पण सुद्धा आज भाजपने खूप काही बदल केले आहेत. जसे की आता मुलींना मोफत शिक्षण पुरवले आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज असेल तिथे त्यांना मुबलक प्रमाणात शिक्षणाची सोय करून दिलेली आहे. म्हणजे भाजपने एक शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा चांगल्या प्रकारे काम केले आहे असे मला वाटते. तुम्ही जसं म्हणलात की काय काम केलेलं आहे भाजपनी ह्याच्यामध्ये, मुलींना पहिले सर्वप्रथम सुरक्षा कायदा आता आणलेला आहे आणि ते मध्ये पास पण झालेला आहे कोर्टाकडनं आणि लोकसभेमध्ये पण ते पास झालेलं आहे. आणि हे 5 वर्षामध्ये आपला भारत आधी कुठेही हे नव्हता. आता हे भारत 3 नंबरला आहे आर्थिक ह्याच्यामध्ये आणि भारत अजून 2 वर्षां पुढच्या वेळेस जर आलं तर त्यांचे 3, आता त्यांनी सरळ सांगितले हे मीडियामध्ये की आता जर भाजप जर आलं तर त्यांनी सरळ मोठ्या पाऊल उचलणार आहेत म्हणले 3. आणि मोठ्या पाऊल याचा अर्थ म्हणजे आता अर्थव्यवस्था पण आपण स्ट्रॉंग झालेला आहे. इथं जे येईल ते येईल, फक्त भारताचंच नाव घ्यायला आता ह्याच्यामध्ये पूर्ण हे वर्ल्डमध्ये आता सध्याला टॉपलाच आहे. काय सांगशील मित्रा, या ठिकाणी सरकारनं या 5 वर्षामध्ये काय काम केलं आहे, शिक्षणात काय बदल केलेत, काय तुला दिसत आहेत का? शिक्षणामध्ये तसं बदल आहेत, पण सरकारने जे घटनेनुसार आपल्याला सगळे हक्क आहेत, पण ते घटना कसा राबवणार हे सरकारवरती डिपेंड असतं आहे. तर सरकारने अनेक कार्य चांगले पण केले, तर थोडे कार्य राहिलेत पण त्यांच्याकडून. आता कळूनच येईल या मतदानाच्या वेळी. सर मी सध्याला आता BCom फर्स्ट इयरला आहे. तर मागच्या वर्षी मी ॲडमिशन झालं, तर मागच्या वेळी जे नवीन शिक्षण धोरण चालू झालं हे फक्त स्वायत्त विद्यालयासाठी, म्हणजे आपलं संगमेश्वर कॉलेज ऑटोनॉमस आहे. तर त्यात असं बदल केलेला आहे की जे CC विषय आहे CC जे विषय आहे तर आपण ते कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे NSS, NCC, स्पोर्ट्स, कल्चरल त्या तयारीपैकी एक घ्यावंच लागतं. आणि तसं म्हणलं तर मायनर सब्जेक्ट म्हणून असं आहे की सायन्स आणि आर्ट्स त्या दोन्हीपैकी एक सब्जेक्ट घ्यावं लागतं. म्हणजे आर्ट्सवाल्यांना सायन्सचं कॉमर्सचं आणि सायन्सवाल्यांना कॉमर्सचं आर्ट्सचं असं कुठं तरी एक सब्जेक्ट घ्यायचं आहे अनिवार्य आहे. की असं होऊ शकतं की ज्याला जे सब्जेक्ट घेऊ शकतो ते निवडू शकतो. हे स्वातंत्र्य यावर्षी भेटलेलं आहे. तुला काय वाटतं, म्हणजे सरकारनं या 5 वर्षामध्ये काय काम केलं आहे, शिक्षणामध्ये काय बदल केलेत, काय बदल करायला हवेत, तू काय सांगशील? म्हणजे मला आत्ता तर मी फर्स्ट इयरला आहे BCom. म्हणजे मी जसं संगमेश्वर कॉलेजमध्ये आले तसं मी हे नवीनच बघितले NAP वगैरे, आणि ते आर्ट्स आणि जसं ओंकारने सांगितलं तसं मला वाटतं की हे धोरण खूप चांगलं आहे. कारण आपल्याला पण म्हणजे कॉमर्स फील्डमध्ये म्हणताना आपल्याला पण आर्ट्समधलं किंवा सायन्समधलं हे आपल्याला पण समजलं पाहिजे असं माझं मत आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना एकच सांगेन की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण सायन्समध्ये शिकलो आहे, मग त्यांना असं 12वी नंतर कळतं की बाबा आपल्याला सायन्स आता झेपणार नाही किंवा कॉमर्स किंवा आर्ट्स असं झेपणार नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने खूप चांगला विषय म्हणजे विद्यार्थ्यांसमोर मांडला आहे की कॉमर्सला जर तो विद्यार्थी असेल तर आर्ट्समधला किंवा सायन्समधला हा विषय आपण घेऊ शकतो, जेणेकरून त्यांना पण अभ्यासामध्ये म्हणजे जास्त शिकण्याची कमतरता जी आहे ती थोडी कमी होईल आणि त्यांना जे आवडते विषय आहेत ते चूज करून ते शिकू शकतात, जेणेकरून त्यांच्या म्हणजे गुड हॅबिटनेट्समध्ये किंवा गुड वाईब्समध्ये ते ग्रोथपणे जाईल आणि त्यांचे जे शिक्षण आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. माझं नाव साक्षी खुरुद आहे. मी BCom फर्स्ट इयरला आहे. मी NSS डिपार्टमेंटकडून बोलते आहे. सर आता NAP आमच्या कॉलेजमध्ये चालू केलं आहे, ते फक्त ऑटोनॉमससाठी आहे. आणि NAPमध्ये OE सब्जेक्टमध्ये अदर सब्जेक्टचे विषय चूज करायचे असतात आपल्याला. त्यामधलं आपण एक करू शकतो कारण आपल्याला जे सब्जेक्ट घ्यायचे असतात ते आपण घेऊ शकत नाही किंवा म्हणजे आपण एक विषय निवडला कॉमर्स किंवा सायन्स आर्ट्स, मग त्यातले दुसरे अदर विषय आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे मग NAPमध्ये OE सब्जेक्ट आहे, त्यामध्ये आपण अदर सब्जेक्ट घेऊ शकतो. माझं म्हणणं असं आहे की शिक्षण आत्ता जे झाले ते बरोबरच झाले, अजून थोडी बदल व्हायला पाहिजे शिक्षणमध्ये. मला असं वाटतं की आता डिग्री करत असताना खेळाला किंवा बाकी इतर गोष्टींना जसं की खेळ, त्यानंतरनं कला, अशा गोष्टींना कंपल्सन केलेलं आहे. मला वाटतं त्याच्यामुळे एखाद्या स्टुडंट्सचं अभ्यासासोबतच बाकी गोष्टींकडे पण जास्त प्रोत्साहन मिळतं. अभ्यास पण सोयीचा होतो की एखादा वेगळा विरंगुळा पण असायलाच हवा. मी स्वतः एक खेळाडू आहे, त्यामुळं मला वाटतं की शिक्षणासोबतच खेळाला पण भरपूर महत्त्व मिळालं पाहिजे. जसं की आपण अभ्यासाला जेवढं महत्त्व देतो तेवढंच खेळालासुद्धा मिळालं पाहिजे आणि त्याबाबत अजून थोडे काही गोष्टी सुधारणा व्हायला हव्यात असं मला वाटतं. थँक्यू.
एकंदरीत तर आपण पाहिलं शिक्षणामध्ये बदल व्हायला पाहिजे. आज जे सरकार आहे त्या सरकारने मोफत शिक्षण देखील दिलेलं आहे, अशा प्रतिक्रिया आपण विद्यार्थ्यांच्या ठिकाणी पाहतोय. तुम्ही या ठिकाणी काय सांगाल? आज आपलं जे सरकार आहे, नरेंद्र मोदींचं सरकार, देशाचे नेतृत्व आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, ते किती सफल ठरले? पंतप्रधान मोदींचं नेतृत्व किती सफल ठरले, काय सांगाल? नाही म्हणजे त्यांचं काम ऑब्व्हियसली कौतुकास्पदच आहे. त्यांनी आपला राज्यकारभार खूप चांगल्या रीतीने सांभाळलेला आहे. कोरोना असू दे किंवा इतर मोठे कोणते पण पॅन्डेमिक असू देत, त्यांनी आपल्या देशाचा राज्यकारभार परत सुरळीत करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल बाकीच्या देशांसोबतसुद्धा आपले संबंध त्यांच्यामुळे चांगले झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं काम ऑब्व्हियसली कौतुकास्पद आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी म्हणजे एका रीतीत चांगलं असेल, पण माझं असं मत आहे की सगळीकडे त्यांनी प्रायव्हेटायझेशन मोस्टली ऑफ द होत आहे. त्यामुळे पुढे आपल्या भविष्यासाठी कुठेतरी तो निगेटिव्ह पॉईंट मला वाटतो की सगळीकडेच प्रायव्हेटायझेशन होत असल्यामुळे स्टुडंट्सना त्याचा पुढे जॉबसाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यांच्या करिअरच्या दृष्टीने प्रॉब्लेम होण्याची शक्यता इतकं मला वाटतं. पण बाकीच्या सर्व क्षेत्रांमधील त्यांचं काम खरंच खूप चांगलं. PM जे काम आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. जसं की आता चंद्रयान पण आपलं लॉन्च झालं आहे. तसंच बाकीच्या मधले पण आपले जे संबंध आहेत ते खूप चांगले होत आहेत. तसंच आपलं इकॉनॉमी पण वाढत आहे. असे खूप काम आहेत जे PMने चांगले केले आहेत आणि ते खरंच कौतुकास्पद आहे. मोदी हे खूपच चांगले कार्य करतात आणि कुठलंही सिच्युएशन येऊ द्या त्याच्यावरती लगेच सोल्युशन काढू शकतात. कुठल्याही गंभीर सिच्युएशनला त्यांनी सोल्युशन पटकन काढू शकतात. पंतप्रधान मोदीजींनी ज्या पद्धतीने खूप सारे योजना आयोजित केल्या आहेत तसे ते राबवलेसुद्धा आहेत आणि वेगवेगळे योजना त्यांनी म्हणजे अंमलबजावणी केलेले तर खूप चांगल्या पद्धतीने आहेच की. आणि त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व पण करत आहेत आणि आपल्या भारताला ज्या पदावर आज त्याने नेलेले आहेत, म्हणजे सर्वोत्कृष्ट आता भारत आपला सगळ्यात स्ट्रॉंग देश असं मानला पण चाललं आहे. म्हणजे म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती पण आपल्या देशाची चांगली प्रगती वाढत आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे वस्तूंची जी देवाणघेवाण पण केली जाते ती चांगल्या स्तरावर केली जात आहे. बिकॉज ऑफ म्हणजे मोदीजींनी ज्या काही योजना राबवल्या आहेत त्याच्यामुळे जे वस्तूंची देवाणघेवाण आहे ते आधीपेक्षा आताच्या सिच्युएशनमध्ये पहिल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या भारतातील वस्तू किंवा विदेशातील वस्तू इथे ये जा चांगल्या पद्धतीने होत आहे. म्हणून म्हणजे मोदीजींचं जे कार्य योग्य पद्धतीने पार पडत आहे आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या देशाला उत्कृष्ट म्हणजे योग्य पद्धतीने आपल्या देशाला असंच ग्रोथ मिळवत देत आहे. आपल्या देशाचे नेतृत्व जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, गेली 10 वर्ष आपण हे सरकार पाहतोय, मोदींचं नेतृत्व किती सफल ठरलं आहे, काय सांग? ऑब्वियसली त्यांनी आजपर्यंत खूप चांगले कार्य करत आलेले आहेत आणि करतच आहेत. जर त्यांनी एक आश्वासन जर समाजाला दिलं, आपल्या म्हणजे पूर्ण लोकसंख्येला जर त्यांनी दिलं असेल तर त्यांनी ते चांगल्या म्हणजे पार पाडलेलंच आहे. जर त्यांना कदाचित वेळ झाला असेल त्याच्यावरती सोल्युशन काढायला तरी त्यांनी चांगल्या प्रकारे त्याच्यावरती कार्य केलंच आहे. तसंच ते यापुढेही करतील. म्हणजे भारतातलं म्हणलं तर लय लांबची गोष्ट नाही, आपल्या सोलापूरमधले सांगतो. आपले जे कामगार योजनेचे हे आहेत आडम मास्तर, हे गेल्या 30-40 वर्षापासून अनेक ठिकाणी अनेक नेत्यांशी, शरद पवार असेल किंवा काँग्रेसचे कोणतेही असेल, तर सगळ्यांना हे मागितलं म्हणजे ते नवीन प्रकल्प वगैरे आहे 4000 घरांचं, तर कोणी नाही होत नाही, हे होत नाही, बजेट निघत नाही, एकदम आश्वासन दिले होत नाही म्हणले. पण ज्या दिवशी मोदींचं सोलापूर इथं काय म्हणतात पार्क स्टेडियमवर सभा झाली, त्या सभेत त्याने आश्वासन दिलं की मी घर तर बांधीनच पण चावी दिलं मी स्वतः येईन असं म्हणलेले आणि ते करून दाखवले. माझं नाव कोमल कांबळे, मी BA फर्स्ट इयरला आहे, संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकत आहे. मोदी जे बोलतात ते करून दाखवतात आणि काय सरकार करतं त्याला नागरिकांनी पण साथ दिलं पाहिजे. ते करतात, आपण नाही लक्ष द्यायचं, जे तेवढ्यापुरतीच करायचं, परत ते आहे तसंच सोडून द्यायचं असं नाही करायचं. ते किती म्हणून करणार ना, आपण साथ दिलं तर ते त्यांनी साथ देतं, आपण पण त्यांना साथ दिलं पाहिजे. दोघांनी साथ दिलं तर मग पूर्ण यशस्वी काम होईल. आणि जे करतं त्यालाच नावं ठेवतात, जे करत नाहीत त्याच्या पाठीमागे जास्त पळतात. ज्याच्याकडे जास्त भेटतं ते चांगलं करतं, ज्याच्याकडे कमी भेटतं त्याच्याकडे माणसं पळतात. नरेंद्र मोदी एक नंबर काम करतात, पण नरेंद्र मोदी या एका व्यक्तीचं हे करून आपण सरकार हे करू नये. कारण आता खासदार हे पण त्यांच्याच सरकारमधले आहेत. मग ते जसं त्यांनी काम करतात तसं त्यांचे खासदार आमदार ते पण करणं
हे आहे एवढे मोदींनी जे काम केलं त्या कामाबद्दल त्यांना 100पैकी 100 मार्क दिले पाहिजे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विकसनशील आहे. भारत हा त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित देश नक्कीच होईल अशीच अपेक्षा आहे. जोपर्यंत मोदी राजकारणातून निवृत्त होत नाही तोपर्यंत त्यांना दुसरा पर्याय असूच शकणार नाही असं मला वाटतं. मोदींनी चांगलं काम केलेलं आहे. दुसरं काही नाही की भारत आता सध्याला एक नंबर आर्थिकदृष्ट्या ह्याच्या एक नंबरला चाललेला आहे. आता कोण पण अशिक्षित राहणार नाहीत मोदींनी सांगितलेलं आहे सर्वप्रथम. आणि भारत हे अजून 10 वर्षामध्ये आत्मनिर्भर देश बनेल असं वाटतं. आपण पाहतोय या ठिकाणी जर एक मोदींचं नेतृत्व आहे हे एक सफल ठरलेलं आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियामधून आपल्याला आपण जाणून घेतो आहे. आणि हे करत असताना आपला सोलापूर जे जिल्हा आहे आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र असे एक तिन्ही स्टेटच्या बाँड्रीवरती आहे. आणि हे सोलापूर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील तेवढाच विकास होणं गरजेचं आहे. या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या बाबतीत पाहिलं तर पंढरपूरचा पांडुरंग असेल, या ठिकाणी त्यानंतर आई तुळजाभवानीचं मंदिर असेल, स्वामी समर्थ असेल, हे तिन्ही तीर्थक्षेत्र तर आहेत. त्यानुसार पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्याचा काय विकास व्हायला हवा तुम्हाला काय वाटतं? सर, पर्यटनाबद्दल बोलायला गेलं तर भरपूर काही आहे सोलापुरात. म्हणजे जे इतर ठिकाणी आहे पण आपल्या सोलापुरात बघण्यासारखं असं काही पण नाही आहे. पर्यटनामध्ये भरपूर बदल केला पाहिजे असं मला वाटतं. पर्यटनामध्ये स्थळं आहेत आपल्या सोलापूरमध्ये, मग रस्ते वगैरे चांगले केले तर येतील सगळेजण. त्याचे अजून थोडं विकसित केलं पाहिजे असं मला वाटतं. पर्यटनाबद्दल बोललं तर सोलापूरमध्ये जास्ती काय असं नाही असं मला वाटतं. जास्तीत जास्त विकास व्हायचं असं मला वाटतं सोलापूरबद्दल. पर्यटनबद्दल बदल तर व्हायलाच पाहिजे सर, पण रस्त्यांबद्दल पण जरा लक्ष द्या. जर तसं सांगायला गेलं की सोलापूर जिल्हा हे संतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वात जास्त संत हे सोलापूरमध्येच होऊन गेले. तर पंढरपूर जे विठ्ठल मंदिर आहे ते तर खूप अतिक्रमण आहे. म्हणजे आता जे नवीन मंदिर बांधण्याचं योजना चालू आहे, तर योजनाचं तरी ते फक्त एवढंच आहे की जिथले ते दुकानदार आहेत व घर व्यावसायिक त्यांना बरोबर त्यांची रक्कम मिळायला पाहिजे. आणि जे दरवर्षी वारी निघते, तर माझं एकच मत आहे की रस्त्यावर जे खड्डे असतात ते खड्डे बुजवले न गेले पाहिजेत, डायरेक्ट रस्ताच केला पाहिजे. कारण ते खड्डे अजून पावसाने ट्रक वगैरे गेल्यावर खड्डे ऊसाचे याच्याने खड्डे पडणार. तर मला असं वाटतं की आपला सोलापूर शहर हा पर्यटनासाठी सगळ्यात उत्तम असं शहर आहे. कारण आपल्या शहरामध्ये विविध संतांनी येऊन गेलेले आहेत. विविध संतांचे जन्मस्थाने आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. आपल्या सोलापूर जिल्ह्यात विविध आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे. आपल्या दक्षिणचे काशी म्हणून ओळखले जाणारे आपली पंढरपूर आहे. तसेच आपल्या सोलापुराचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं मंदिर आपल्या सोलापुरातच आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ आहेत. अशा विविध ठिकाणं आहेत आपल्याकडं. आणि आपल्याकडं 950 वर्षापूर्वीचा इतिहास म्हणून हातूरसंग कुडल संगमचा ठिकाण आहे. असा विविध ठिकाणं आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. मला असं वाटतं की आपला सोलापूर जिल्हा पर्यटनासाठी उत्तम असा जिल्हा आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात काहीही कमी नाही पर्यटन, फक्त आपल्या पाहण्याचा नजरा जरा बदलला ना, आपण पर्यटनासाठी आपला सोलापूर जिल्हा खूप महत्त्वाचा आणि खूप असा चांगला जिल्हा आहे. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत का, ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत, किल्ले आहेत, बगीचे आहेत, त्या ठिकाणी जास्तीत जास्त अतिक्रमण झालेलं आहे. दुकानदारांनी त्याच ठिकाणी जाऊन दुकान लावत आहेत. जरा जागा सोडून दुकान लावायला पाहिजे तिथं. आणि असलेला आपला पर्यटन किल्ला असू दे, आता सध्याला आपल्या सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे. तिथं आपले विद्यार्थी असू दे, तरुण मैत्रिणी असू दे, ते सगळे बघण्यासाठी जात नाहीत, परंतु स्वतःच्या मित्रमैत्रिणींसोबत टाईमपास म्हणून तिथं फिरायला जातात. टाईमपास म्हणून फिरण्यापेक्षा तिथलं काय तर वास्तू, तिथली कला काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण तिथं पर्यटनासाठी भेट द्यायला जावी अशी माझी इच्छा आहे. मला असं वाटतं की पर्यटन हे फक्त आपल्या एन्जॉयमेंटसाठी नाही तर आपला इतिहास जाणून घेण्यासाठी आहे. खूप मोठा इतिहास आहे आपल्या सोलापूरला आणि इथले संत देखील खूप सारे इथलेच आहेत. आणि आपण जिथे पर्यटनला जातो तर तिथे आपण कचरा न करता आपण आपलं अभ्यास तिथल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी जावं आणि कचरा कुठेही जास्त न करावं एवढं मला वाटतं. इथं असणाऱ्या पर्यटन स्थळापैकी जे म्हणजे ऐतिहासिक स्थळ आहे
तिथे गेल्यानंतर नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये, की तिथे जाऊन त्या भिंतींवर त्यांचे नाव लिहिणे वगैरे आणि तिथल्या ऐतिहासिक स्थळांविषयीचे इतिहास त्यांची माहिती त्यांनी ती जाणून घेतली पाहिजे आणि इतरांना देखील सांगितले पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं सोलापूर जिल्हा हा खूपच मागास आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला नाही, तो विकास होणं गरजेचं आहे असं या ठिकाणी एकंदरीत सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थिनींची एक संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला इथं दिसतात. आणि आता आपण हे करत असताना आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे आता वळणार आहोत. तो विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण काय सांगाल, आज आपण निवडणुकीला सामोरं जातो आहे, लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि हे करत असताना अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात विद्यार्थ्यांकडे. घरातून बाहेर पडल्यानंतर कॉलेजला जाईपर्यंत, कॉलेजहून परत घरी जाईपर्यंत काय वाटतं तुम्हाला, सोलापूर शहरामध्ये तुम्ही किती सुरक्षित आहात? तू काय सांगशील? माझ्या मते तरी मुली सुरक्षित नाही आहेत, कारण माझ्यासोबतच अशी एक घटना घडली होती लॉकडाऊनमध्ये, की कामावरनं घरी जात असताना म्हणजे दिवसात संध्याकाळी 4 वाजताच, पण असं नाही आहे सुरक्षित. मी सुद्धा सुरक्षित नव्हते, कारण फोनवरती घरच्यांचा कॉल आला बोलताना, असं म्हणजे तिथं कॅमेरेसुद्धा नव्हते, तर तिथून माझा फोन हातातून म्हणजे काढून घेऊन गेले. तर असं म्हणजे माझ्यासोबत झालं, असं खूप मुलींसोबत झालं असेल तर हे व्हायला नाही पाहिजे. आणि पोलिसांकडे कंप्लेंट जरी केली तरी पण ते म्हणतात की फोनचा EMI नंबर. आता असू शकतं की एखाद्या मुलीकडे जर मोबाईल खूप वर्ष झाला असेल घेऊन तर ते नसतं, तर ते तसं व्हायला नाही पाहिजे. आणि कंप्लेंट केल्यावरती पण आपलं जे काम आहे ते लवकरात लवकर होत नाही. मी सोलापुरामध्ये सुरक्षित आहे सर, कारण आपण बघू शकतो की जिथं जिथं आपण जातो तिथं आपण सुरक्षित, पहिला आपण स्वतः सुरक्षित म्हणजे स्वतःला सुरक्षित बनवलं पाहिजे, मनातून सक्षम झालं पाहिजे पहिला स्वतःहून. म्हणजे की जे की आपल्याला समोरून त्यांनी जे हे करणार आहेत, की म्हणजे आता आपण समजू शकतो की आता मुलींना असं रस्त्यावरून जाताना एकटी बघितलं तर छेडलं जात आहे, तर तसं होत असतं प्रत्येक ठिकाणी. पण आपल्या मनाला जर आपण सक्षम बनवलं तर ते होणार नाही असं मी सांगू इच्छिते. एक विद्यार्थिनी म्हणून किती सुरक्षित वाटतं? मला सोलापुरात तसं बरंच सुरक्षित वाटतं. फक्त मला एवढंच एक मुद्दा समोर मांडायचा आहे की सुरक्षित आपण तेव्हा असू जेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यायला शिकू. ती आपल्या पॅरेंट्सकडून किंवा मग आपण अजून एखाद्या ठिकाणी क्लास लावून शिकूच शकतो. असं नाही आहे की प्रत्येक वेळी कोण ना कोण आपल्याला मदत करायला पोहोचेलच. आपण कितीही सुरक्षासाठी प्रयत्न केले तरी अशा काही गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला स्वतःला माहीत पाहिजे. आपण स्वतः खणकर बनलो तर मला नाही वाटत की कोण स्वतःहून येऊन आपल्याला छेड वगैरे काढायला जाईल. आपल्यात तेवढी ताकद पाहिजे की आपण त्यांना प्रत्युत्तर देऊ शकू. तर मला नाही वाटत की असं खूप असुरक्षितता वगैरे सोलापुरात नाही आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक मुलीने हे पाऊल उचललं पाहिजे की स्वतःच्या सुरक्षेसाठी तिने स्वतः काहीतरी केलं पाहिजे. ऑब्व्हियसली आपण सोलापूरमध्ये आहोत, सुरक्षित वाटतंच, कारण थोड्या प्रमाणात चोऱ्या मारा छेडछाड हे कुठेही जावं होणारच आहे. आपण पूर्णपणे ती बंद करू शकत नाही, कारण ती एक माणसाची हे आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर सोलापूर फार सुरक्षित आहे. आपल्या रोड्सवरती गर्दी वगैरे असते, सकाळ असू दे रात्र असू दे. आणि जे काही मला एवढंच वाटतं की जे काही रोड आहेत ज्याच्यावरती गर्दी नसते, सुनसान, तिथे आपण कॅमेराज वगैरे बसवले पाहिजेत. आणि ह्यांनी म्हणल्यासारखंच आपण स्वतः आधी स्ट्रॉंग झालं पाहिजे. आपण घाबरून गेलं नाही पाहिजे, कारण आपण जर मनाने खचलो, मनाने घाबरलो तर पुढे आपण काहीच करू शकणार नाही. आणि सोलापुरात आपण म्हणू शकत नाही की पूर्ण सुनसान शहर आहे, गर्दी असतेच. आपल्याला काही असं वाटलं, आपण आरडाओरडा केला तर लोक ऑब्व्हियसली आपल्या मदतीला वगैरे येऊ शकतात. फक्त जे सुनसान रोड असतात, जिथे जास्त गर्दी नसते, रात्रीच्या वेळी वगैरे जिथून आपल्याला ये जा करावं लागतं, तिथं कॅमेराज वगैरे बसवणं, किंवा रात्रीच्या वेळी ऑटोनी किंवा इथून टॅक्सीने वगैरे प्रवास करताना फक्त आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे. मला एवढंच वाटतं की घरच्यांना इन्फॉर्म केलं पाहिजे. सोलापूरमध्ये सुरक्षा तर आहेच, जसं की 7 रस्त्यावर तर 24 आवर्स असतेच गर्दी, असं नाही की नाही. पण आता म्हणल्यासारखे की जिथे सुमसान रोड आहेत तिथं म्हणजे CCTV फुटेज वगैरे लावलं पाहिजे. असं नाही की फक्त मुलींच्या सुरक्षितेसाठी. जर चोरी वगैरे झाली तर त्याच्यामुळं पण आपल्याला म्हणजे हे होईल. आणि प्रत्येक असं आहे की आपण स्वतःला सक्षम बनवलंच पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणण्यासारखं की प्रत्येकजण आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत करू शकत नाही. जर आपण कणखर असेल तर कोणी आपल्याला समोरून हे नाही करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली मनाची शक्ती पाहिजे, कारण फक्त शरीराची शक्ती घेतलं तरी आपल्याला लढता येईल असं नाही. आपल्याला शरीराची शक्ती आणि मनाची शक्ती दोन्ही पण पाहिजे, आणि आपल्याला लढण्याची मानसिकता पाहिजे. सोलापूर तर सुरक्षितच आहे सर, बट आपण पोरी अगर त्यांच्या मनाला तयार झाले ना की आपल्याला कोण छेडलं तर आपण त्यांना उलट उत्तर द्यायला पाहिजे की आपण त्यांच्याबद्दल पोलिसांमध्ये कंप्लेंट. काही पोरी कंप्लेंट पण करत नाहीत की हां असं झालं आहे बाबा आमच्यासोबत. मग त्यांना एवढं सांगायचं आहे की त्यांनी आपली मनाची शक्ती करून त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे. सर सोलापूर हा सुरक्षितच आहे, आणि आपल्यामध्ये अगोदर सक्षम आणि
असायला पाहिजे. ते सोलापूरमध्ये 24 तास सगळे फिरतात वगैरे, कुठंही सुनसान नाही आहे. असलं तरी पण तिथे CCTV वगैरे लावायला पाहिजे. मला असं वाटते की सुरक्षित आहे, पण प्रत्येक गोष्ट म्हणजे परिसरानुसार पण ठरवली जाते आहे आणि व्यक्तीनुसार पण. ज्या पद्धतीने म्हणजे काहींदा असे परिसर किंवा व्यक्तीनुसार आपल्याला सापडतात की जेणेकरून मुलींची सेफ्टीही तिथे बाळगली जात नाही. जसं की सुनसान एरिया, तशा ठिकाणी आपण जर मुली गेलो तर तेव्हा आपल्याला थोडं केअरफुल राहावं लागतं आणि त्या ठिकाणी जेव्हा मुलींची छेडखानी होती आहे तेव्हा आपण आपल्यासाठी म्हणजे मनशक्ती नीट ठेवून आपण आपल्याला सावरलं पाहिजे. आणि नंतर पाहायला गेले तर कायदे तर आहेच मुलींच्या संरक्षणासाठी. सरकारने कायदे केलेले आहे जेणेकरून समजा एखादी काही गोष्ट घडली आपल्यासोबत आणि त्यावेळेस आपण थोडीफार आपली प्रतिक्रिया देऊन आपल्या स्वतःचे रक्षण केलो, नंतरनं कायदा आपल्याला न्याय देईल असं माझा विश्वास आहे. सोलापुरात जास्त आहे म्हणजे सेफ आहेत मुली, पण असे सुनसान जगह जिथे आहेत ना सोलापुरात, तिथे फॉर एक्झाम्पल इथे हरिभाई देकरून प्रशाला ते मागच्या साईडला म्हणजे तिथे कोण पण नसतात, गाड्या जास्त नसतात, कॉलेजच्या मुली जात असताना भीती वाटते तिथे. सो तिथे कॅमेरा वगैरे लावायला पाहिजे. मुलींनी कुठल्याही बाबतीत सक्षम असायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं म्हणजे भीती न घेता त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. गेल्या आपण बघत आहे की 5-6 महिने झालं सर्व चौकात CCTV वगैरे कॅमेरे लावलेले आहेत. तर मला एकच सांगायचं आहे की महिला हे काय तर अत्याचार होत असेल, हे होत असेल तर पोलिसांना फोन लावण्यासाठी घाबरतात. घरी का होईल, म्हणजे असं आपल्या समाजात काय पोलीस कंप्लेंट म्हणजे पोलिसांकडे जायचं नसतं हे असं घरातले लोक सांगतात त्यांना. तर न घाबरता 101 नंबर आहे, डिपार्टमेंटसाठी नंबर आहे, दामिनी पथकचा पण नंबर आहे आणि आपल्या इथं बोर्ड पण लावलेला आहे की डायरेक्ट फोन लावायला पाहिजे. आणि मला एकच सांगायचं की समाजात अनेक जयंत्या वगैरे होतात, म्हणजे काय पण असू दे, बड्डे असू दे, साऊंड वगैरे लावून लाख 1.5 लाख रुपये खर्च करतात. ते करण्याऐवजी, ध्वनी प्रदूषण करण्याऐवजी आता आजच आमच्या इथं NSS डिपार्टमेंटकडून लाठीकाठी हे काय म्हणतात प्रशिक्षणचं 8 दिवसाचं शिबिर आहे, म्हणजे मोफतच आहे. ते बाहेर 500-1000 रुपये घेतात. ते साऊंड वगैरे लावण्याच्या ऐवजी असंच महिलांसाठी कराटे असेल, बॉक्सिंग असेल, कुस्ती असेल तर असं महिलांना प्रोत्साहन करणे गरजेचं आहे. सोलापूर हे सुरक्षित आहे मला असं वाटतं, पण आपण आपल्या मनावर आहे ते डिपेंड की आपण किती सुरक्षित आहे हे आपण आपल्या मनावरती डिपेंड आहे. कोण दुसरा आपल्याला येऊन कशाला छेडेल, आपण जर त्याला अवॉइड केलं तरी तो आपल्याला कशाला छेडेल येऊन. तर मला असं वाटतं की सोलापूर हे खूप सुरक्षित हे आहे. मला असं वाटतं की सोलापूर शहर आहे सुरक्षित तसे, पण मला जसं ही आहे ना, जसं जी सुनसान ठिकाणे वगैरे असतात ना, तिथं मुली सुरक्षित नाही असे मला वाटते. तिथं कुठलीच सुविधा नाही आहे तिथे, म्हणजे कॅमेरे म्हणावं असं काहीच नाही आहे तिथं. काही पण मुलींसोबत होऊ शकतं. मला एवढं सांगायचं आहे की तिथं काहीतरी करावं असं. आपण पाहतोय एकंदरीत एक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सोलापूर शहराच्या सुरक्षितते दृष्टिकोनातून सोलापूर हे सुरक्षित आहे, परंतु जे सुनसान जागा असतील याकडे ज्या ज्या ठिकाणी सुनसान जागा आहेत त्या ठिकाणी शासन असेल, प्रशासन असेल, सर्वांनी तिथं लक्ष देण्याची गरज आहे असंच या ठिकाणी आपल्याला एकंदरीत दिसून येतं. हे झाल्यानंतर आपण एक दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तो एक राजकीय प्रश्न असा आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना एक सरकार एका पक्षाचं असावं की आघाडीचं असावं की युतीचं असावं, काय वाटतं तुला या ठिकाणी? सरकार हे आघाडीचं असलं गरजेचं आहे, कारण की प्रत्येक म्हणजे पार्टीचं वेगवेगळे म्हणजे समाज दृष्टिकोनातून वेगवेगळे असतात. तसं बघायला गेलं की युती आघाडी झाली तर प्रत्येक पार्टीचे विचार एकत्र येतील, 2-3 पार्टी, आणि त्यांनी मिळून जास्त विकास करतील. त्यामुळे आघाडी असली तरी काय हरकत नाही. सरकार आघाडीचं असणं आवश्यक आहे सर, कारण की सगळेजण केलेलं कार्य हे खूप महत्त्वाचं आहे. तुला काय वाटतं? ते जे काय बोललं असेल त्याला सहमत आहे सर. जनतेसाठी असं धडपडणारा नेता पाहिजे सर, हे माझं मत आहे सर. सरकार हे आघाडीचं असलं पाहिजे, कारण सर्वांचे विचारांचे एकत्रीकरण करून आपल्या भारताचा विकास कशा प्रकारे करता येईल याचा विचार, सर्वांचे विचार मिसळून त्या समाजाचा किंवा त्या देशाचा विकास करता आला पाहिजे. या दृष्टिकोनाने सरकारने काम केलं पाहिजे, जे आता सध्याचे सरकार करते. युतीचाच असावा,
पण हे असं युतीचं सरकार असताना समाजात हे पसरवतात की 50 कोटी दिले, 100 कोटी दिले. हे असं असू नये. कारण आपण एक व्यक्ती म्हणून त्या आमदाराला, खासदाराला किंवा उमेदवाराला निवडतो. तर पैसे देऊन नाही तर त्याची कला वगैरे जो तो काम करतो ते निवडून त्याला धरा, हे म्हणजे उमेदवार करा. मला असं वाटतं सर, सरकार कुठलं पण असू दे, चांगला विचारांचं सरकार असावं. चांगला विचारांचं युती होऊन सरकार बसलं तर लय खूपच चांगलं आहे. म्हणजे एका विचार घेऊन जाण्यापेक्षा अनेक विचार, चांगले विचार घेऊन आपण सरकार स्थापित करून चांगले काम करू शकतो. त्यासाठी मला तर असं वाटतं चांगल्या विचारांचा, चांगल्या कामांचा युती होऊन सरकार तयार व्हायला पाहिजे. आपण जर पाहिलं सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना एक संमिश्र असतील प्रतिक्रिया अशा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. काय सांगाल या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक आपण जर पाहिलं सरकारमध्ये खूप बदल झालेले आहेत. आत्ता अलीकडच्या ज्या काळामध्ये पक्ष फोडाफोडी असेल, पक्षामध्ये बदल असेल, या पक्षातून त्या पक्ष, एकंदरीत हे अनेक घडामोडी झालेत, अनेक बदल झालेत. याबद्दल काय वाटतं? तसं बघायला गेले की प्रत्येक म्हणजे आता तसं बघायला गेले की सगळ्यांनीच पक्ष बदलले आहेत. पक्ष बदलणारे बदलतात, पण त्यांचे कार्यकर्ते एकदा त्यांनी पक्ष बदलला त्यांनी जातील, पण त्यांचे कार्यकर्ते कुठे जाणार? कारण ज्या पक्षामध्ये असतो तो जो प्रमुख म्हणजे त्याचा जेवढा रुतबा नसतो त्याच्या नावाखाली त्याचे जे चेले म्हणतात त्यांचं म्हणजे तेवढं त्यांनी आम्ही ह्या माणसाचे त्या माणसाचं, तो पक्ष बदलला तर त्याच्यापेक्षा जास्त तर त्याच्या चेल्यांचंच म्हणजे हे झालं असेल. कसं माहिती का, आता एखाद्या पक्षामध्ये त्याचे कार्यकर्ते आहेत तर त्याला असं आश्वासन दिलं जातं की तू हे कार्य कर, तुला असं म्हणजे तुझी एवढी ग्रोथ होईल, तेवढी ग्रोथ होईल. तर त्याला म्हणजे ते कार्य केल्यानंतर जेव्हा कळतं की नाही बाबा हां आपल्याला खोटं बोलून आपल्याला फसवणूक करण्यात आली, तर त्याच्यामुळं त्यांनी नंतर जर पक्ष बदलले तर त्यांचंच नुकसान आहे ना. की त्यांच्या वागणुकीनुसार जर त्यांनी एखादं आश्वासन देऊन ते जर त्यांच्यासोबत ते कार्य करत असेल, चुकीच्या मार्गाने जर कार्य करत असतील, त्यांना एखादा टाईम पिरियड नंतर कळतं की हां की आपल्याकडनं चुकीचं बोलून हे कार्य करून घेण्यात आलं आणि त्यांनी जर नंतर पक्ष बदललं गेलं तर त्यांचंच नुकसान आहे. जर त्यांनी आधीच जर चुकीच्या गोष्टींना जर पुढाकार नाही दिला तर नंतर जर ती चुकीची गोष्ट त्यांना खूप महागात पडू शकते. सर मला तर असं वाटतं पक्षफोडीचं मेन कारण म्हणजे त्या पक्षामधलं काहीतरी एक अंतर्गत काय तर कारण असतील, त्या कारणामुळे त्यांनी काय तर पक्ष सोडले असतील, त्यांच्यासोबत काय तर अन्याय वगैरे काय तर त्यांच्यासोबत झाले असल्यामुळे त्यांनी पक्ष फोडले असतील. मला असं वाटतं त्यांना कुठले तर विचार पटले नसतील, त्यांचे विचार ह्यांचे विचार मेळ घातले नसतील, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडले असतील. पक्ष फोडणं हे चुकीचं आहे मी नंतर, तरी पण त्यांचा विचार जर जुळत नसेल तर त्या पक्षामध्ये राहून आपण उपयोग नसतो आहे. पक्ष सोडलेलं खूपच चांगलंच आहे असं वाटतं. माझं मत तर असं आहे, पक्ष फोडाफोडी फक्त एकाच कारणामुळे होतो, स्वतःचा विचार एकमेकाचा विचार तडजोड नसतो एकमेकांमध्ये त्यांनी म्हणजे एकमेकांमध्ये समांतर नसतो. एकटा म्हणतो मी असं करतो, एकटा म्हणतो विरोधी असतो. हा विरोध करू नये, कारण पक्ष आपण निवडताना असा निवडावं की आपले मत पुढे जायला पाहिजे, असे मला विरोधी असू नये असं माझं मत आहे. व हे पक्ष फोडाफोडी फक्त एका कारणामुळे होतो, जिथे स्वतःचे एकमेकाचे विचार जुळत नाही. हा बंद व्हायला पाहिजे व एकमेकाचा विचार समजून घ्यायला पाहिजे प्रत्येक पक्षातल्या सदस्यांनी. आपण पाहतोय अनेक प्रश्नांची उकल या ठिकाणी झालेली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रश्नावरची वेगळी मतं प्रत्येकाने व्यक्त केलेली आहेत. देशाचा पंतप्रधान कोण असावा, मोदी की गांधी? नरेंद्र मोदीजीच असलं पाहिजे. ज्या प्रकारे मी अगोदर पण म्हटलेलं आहे, त्याने प्रत्येक योजना आयोजित केल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केलेली आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने त्या योजना पार पाडलेल्या आहेत. आणि आज भारताला ज्या पदावरती किंवा ज्या स्थानावरती मोदीजींनी नेलेलं आहे ते चांगलं योग्य कौतुकास्पद आहे. म्हणून माझं मत श्री नरेंद्र मोदीजी यांना झालं. ते नागरिकांचे जे विचार आहेत त्यांच्या मनात पण तेच विचार असतात. म्हणजे लोकांना काय काय हवं आहे ते सगळे देऊ शकतात अशी माझी नरेंद्र मोदीजी जे सांगतात ते करून दाखवतात आणि पुढं पण छान करतील ही अपेक्षा आहे. मोदीजी आतापर्यंत त्यांनी चांगले कार्य केलेत, यापुढेही करत राहील आणि आपल्या देशाचा विकास करेल असं माझं म्हणणं आहे. नरेंद्रजी मोदीच, कारण जे नागरिक जसं की त्यांनी म्हणल्याप्रमाणेच जे नागरिकांच्या म्हणजे मनामध्ये जे विचार असतात ते त्यांनी त्याच्यावरती पहिल्या योजना राबवली गेली आहे आणि राबवतात सुद्धा. तर नरेंद्र मोदीच.
मोदीजीच जसं की ॲज अ लीडर म्हणजे त्यांचं खरंच जे म्हणजे पर्सनॅलिटी आहे ते खरंच आणि जे 10 वर्षामध्ये त्यांनी काम केलं आहे जे डेव्हलप आहेत आणि आज भारत म्हणजे इकॉनॉमिक्सची पण वाढली आहे ते मोदींमुळेच तर नक्कीच मोदी. नरेंद्र मोदी दुसरे आपल्या येणाऱ्या 2025 साली पंतप्रधान आहे असं मला वाटतं आहे. कारण गेल्या 60-65 वर्षात जेवढं काम झालं नाही तेवढं काम फक्त आपल्या 10-12 वर्षात झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अजून एकदा मोदी यायलाच पाहिजे. ऑब्वियसली मोदी सर, कारण 26/11 रेल्वे बॉम्बस्फोट हे सगळे गांधीच्या शासनात झालेले, मोदीच्या शासनात झाले नाही. मोदी निवडून आले तर लय छान होतं अजून एकदा, कारण की सगळं आता आल्या धरणं सगळं छानच होत आलेलं आहे. लाईटं वगैरे लागले तर आता ड्रेनेज वगैरे सगळंच बांधत आले ते. 2024च्या निवडणुकीला मोदी येणार हे 100% फिक्स आहे आणि मोदीची गरज भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला आहे. मोदी हे तो मुमकिन आहे. अब की बार मोदी 400 पार. मागाशी म्हणल्यासारखं मोदी जोपर्यंत स्वतःहून निवडणुकीमधून निवृत्त होत नाही तोपर्यंत भारतामध्ये भाजपच सरकार येणार आणि मोदीच पंतप्रधान म्हणून येणार. सोलापूरचा खासदार कोण असावा? तसा विचार करता भाजपचा तगडा उमेदवार नाही आहे सोलापूरमध्ये, त्यामुळे प्रणितीताई शिंदे उत्तम नेतृत्व, युवा नेतृत्व. प्रणितीताई शिंदे छान आहेत. प्रणितीताई शिंदे, कारण त्यांना अनुभव आहे की सोलापूरमधले काय कामं अपेक्षित आहे काय नाही. हे त्यांचं असं मत आहे की जे आपलं विमानतळ आहे या साईडचं साखर कारखान्या साईडचं विमानतळ आहे तर त्यांचं असं मत आहे की बोरामणीचं विमानतळ चालू व्हावं, कारण तिथलं जे पशु अभयारण्य आहे ते पण सुरक्षित व्हावं आणि विमानतळ पण सुरक्षित व्हावं असं मला तर असं वाटतं प्रणितीताई शिंदे व्हायला पाहिजे, कारण त्यांना जनावरातील सगळं काय काय अडचणी आहेत सगळं माहीत आहेत आणि त्यांनी हॅट्रिक 3 वेळा आमदार झालेले आहेत मध्यचे. त्यांना सोलापुराचा मध्यमधले असू दे सोलापूर जिल्ह्यातले सगळे समस्या माहीत आहेत आणि त्या समस्यावर त्यांनी उत्तम असा उपाय काढतील असं मला वाटतं आहे. त्यामुळे मी म्हणतो की प्रणितीताई शिंदे आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये खासदार व्हायला पाहिजे. तुला काय वाटतं सोलापूरचा खासदार कोण असावा? प्रणितीताई शिंदेच व्हायला पाहिजे, कारण की त्यांनी महिलांबद्दलचे जे म्हणजे काही कार्यशाळा असतील तर त्यांनी ते आजपर्यंत खूप राबवले आहेत. जसे की महिलांसाठी शिवणकामाचं असू देत किंवा घर बसल्या डबे पुरवण्याचा असू देत, हे त्यांनी आजपर्यंत खूप राबवले गेलेले आहेत आणि महिलांचे जे प्रश्नांचे जे सोल्युशन असतं त्या म्हणजे देत आलेले आहेत. आणि जसं की महिलांसाठी बचत गट वगैरे असतील तर त्यांनी आजपर्यंत चालू केलेले आहेत. तसंच त्यांचंच म्हणजे परत एकदा त्याच म्हणजे निवडून यायला पाहिजे. जसं की प्रणितीताई शिंदेने कामं केलेली आहेत असं नाही की नाही केली. अश्विनच्या साईडला ते आरोग्य केंद्र आहे ते पण प्रणितीताई शिंदे यांच्या देखीलच चालतं आणि असे खूप कामं आहेत जसं की घर बसल्या म्हणजे घरात जे बायका असतात त्यांच्यासाठी कामं म्हणजे घरगुती व्यवसाय म्हणा किंवा डबे म्हणा. जर ते असंच कामं करत राहील किंवा कामाचं फक्त आश्वासन नाही तर असंच प्रत्यक्ष जर कामं करत राहील तर नक्कीच प्रणितीताई शिंदे. प्रणितीताई शिंदेच झाल्या पाहिजे, कारण त्यांनी सगळे घर बसल्या ठिकाणी कोणीही असू दे त्यांना काम वगैरे दिले आणि असंही पुढं त्यांनी करतील म्हणून त्यांनीच. प्रणितीताई शिंदे यांनाच त्यांनी महिलांची काय काय ते गरजा आहे ते पुरवतील आणि सगळ्यांना मदत करतील. प्रणितीताई शिंदे चांगले आहेत, महिलांसाठी सगळ्या योजना केलेल्या आहेत आणि पुढं पण करावं असे माझे मत. त्यासाठी चांगल्याच योजना केलेत आणि पुढे पण तसंच कंटिन्यू करावं असं. आपण पाहतोय संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा हा आवाज आहे. एकंदरीत त्यांनी या ठिकाणी इथल्या तरुणाईने जे स्पष्ट सांगितलं आहे की खुर्चीवरचं प्रेम कमी करा, जनतेवरती प्रेम करा, जनतेची विकास कामं करा, तरच येणाऱ्या जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना भवितव्य आहे. अशाच एकंदरीत स्पष्ट प्रतिक्रिया या ठिकाणी सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थिनींनी असतील व्यक्त केलेल्या आहेत. आज आपण इथेच थांबूया. कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह मी समाधान वाघमडे, सोलापूर.